क्रिकेटमधील जर आपण अष्टपैलू खेळाडूंची यादी जर बनवली तर त्यामध्ये नक्कीच टॉप 10 मधील ज्याचं नाव आपल्याला नमूद केलं जाईल असा खेळाडू निशांत कडवे आपण पाहतोय. निशू या नावाने नक्कीच त्याचे टीममेट्स त्याला बोलवतात. तर केबी आवाज संघातील लॉस एंडवर जो खेळाडू आपण पाहतोय सुमित भगत त्याचं नाव आहे, मात्र त्याचे सर्व खेळाडू त्याला बारकेरवणे ओळखतात. त्यास पहिला चेंडू, चांगला चेंडू, चेंडूला सन्मान दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलं जातंय. डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू खेळून काढला जातोय. निर्धार चेंडूची षटकाची सुरुवात होते. 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. निशांतचा पुढचा चेंडू यावेळेस बॅटची कडा लागली होती. इथे यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होते. जिथे निर्धार चेंडू आला असता तिथे मात्र चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात त्याच्या हातून चेंडू निसटतोय आणि इथे चोरटी धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावांचा श्रीगणेश होतोय. पहिली धाव दाखल लागते केबी आवाज संघासाठी. या एकेरी धावेने आपण पाहतोय विशालने आपल्या धावांचं खातं देखील उघडलंय. आता सुमित स्ट्राईकवर असेल. एका बाजूला सुमितला आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला चांगल्या पद्धतीने एकेरी दुहेरी धावा घेतो आणि ज्यावेळेस त्याच्या पाल्यात चेंडू येतो तेव्हा ती मोठे फटके तो लगावतो. क्षेत्रक्षणात बदल केला जातोय कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. त्याच दरम्यान निशांतचा पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक निखिल पुढे सरसावतोय चेंडूला फील्ड करतोय. एक धाव मिळते. अशा प्रकारे दोन्ही फलंदाजीने आपण पाहिलं ते एकेरी धावा काढत आपल्या धावांचं खातं उघडलंय. 3 चेंडू अखेरीस धावफलक धावसंख्या लागले 2 धावा. त्याच दरम्यान आपण पाहतोय पुढचा चेंडू यावेळेसचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू होता. चेंडूला खेळायचा मिड विकेटला बॅटची कडा घेत चेंडू जातोय. डिक्लेअर झोनच्या दिशेला चेंडू जात होता. चेंडूला फील्ड केलं गेलं. एकच धाव मिळते. पुन्हा एकेरी धाव. पहिल्या षटकात काहीसे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय आणि इथे आपण पाहतोय ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपण पाहतोय सन्माननीय पवन ठोंबरे आले, त्यांचे स्वागत आहे. यावेळेसचा चेंडू अवे फ्रॉम द ऑप्शन टाकण्याचा प्रयत्न. अवांत स्वरूपाची धाव वाईटच्या स्वरूपात इथे मिळते. नक्कीच गोलंदाज पंचांनाही विचारतोय की चेंडू खेळण्याच्या मध्ये होता का, मात्र पंच सांगतायत चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते 4 धावा. सुमितसाठी पुढचा चेंडू यावेळेस थोडासा आखूट चेंडू होता, मात्र पुन्हा एकदा दिशाहीन. तीच दिशा आणि तीच दशा. सलग दुसरा वाईड येतोय. बराच वेळेला गोलंदाजासाठी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हणजे डोकेदुखी ठरतं कारण बराच वेळेला लाईन ॲडजस्ट करावी लागते. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागतं आणि तसाच येथे मात्र चांगला फटका. अप्रतिम स्ट्रोक येतोय. इनिंग मधला पहिला मॅक्सिमम षटकार. मी आधी चेंडू आला तर त्याच्यावरती तो मोठा फटका लगावतो. यावेळेस पहिले 2 चेंडू दिशाहीन केल्यानंतर पुढच्या चेंडू होती लाईन ऍडजस्ट करताना कुठेतरी गोलंदाजाकडून चूक होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो म्हणजे फलंदाज सुमितने. या षटकान धावसंख्या दुहेरी अंकावर गेली. आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 11 धावा. तशाच पद्धतीने 5 चेंडू झालेत. पहिले षटक प्रगतीपथावर अंतिम चेंडू घेऊन निशांत. यावेळेस फुलटॉस चेंडूला दिशा दाखवल्या. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्नात यश मिळतंय कारण 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. थोडासा क्लोज कॉल म्हणता आला असता. चांगली फेक ही क्षेत्ररक्षक मानसची, मात्र 2 धावा तो रोखू शकत नाही. अशा या 2 धावांनी पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करणाऱ्या केबी आवाज संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 13 धावा. 13 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त केले जात आहे. चला जयनमान मिळकतकार संघ कृपया करून प्रत्येक षटकानंतर मित्रांनो आपण टीम मिटिंग घ्यायची नाहीये. लगेच आपण दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचंय कारण आपल्याला कल्पना आहे आपल्याकडे जे फ्रंटलाईन गोलंदाज कोणते आहेत त्यानुसार सामन्यानुसार आपण त्यामध्ये नक्कीच बदल करायचा आहे. क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळेल. आता स्वप्नील आपण पाहतो जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होता तो आता शॉर्ट मिडविकेटला तैनात ठेवण्यात आलाय. तर यष्टीरक्षक भूमिकेत आता पहिलं षटक हाताळणारा निशांत आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी येतोय गोलंदाज हॅलो अखिल आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय.
खऱ्या अर्थाने गेल्या 2 वर्षामध्ये या गोलंदाजाने खूपच प्रभावित केलंय आणि जर्मन मिळकतकार या संघामध्ये गोलंदाज म्हणून आपली जागा नक्कीच निश्चित केली. अखिलला आपण पाहतोय पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी अखिल सज्ज झालाय. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, या चेंडूला खेळून काढला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगला क्षेत्ररक्षण होत आहे, फेक देखील चांगली आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहिली, एका धावाने पुढे सरसवते धावसंख्या होते 14 धावा. खऱ्या अर्थाने या दोन्ही जोडीचं सॅल्वेरियांचं नक्कीच कौतुक होईल, कारण दोन्ही फलंदाज चेंडू निर्धाव खेळून काढत नाहीत. किमान प्रत्येक चेंडूवर एक धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न एकीर धावनी धावसंख्या पुढे घेऊन जात आहेत आणि खराब चेंडूवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न देखील केला जातो. अखिलचा पुढचा चेंडू आणि या चेंडू लागला फटका, चेंडू हवेत आणि इथे हा झेल आपण पाहतोय. ट्रिमेंडस कॅच खरंच म्हणावं लागेल. एखाद्या प्रकारे आपण उंचावर असलेला बल्ब ज्याप्रमाणे काढतो ना त्याप्रमाणे हा चेंडू पकडला आपण पाहतोय. कुणा वाटलंही नव्हता झेल पकडला जाईल. अप्रतिम झेल इथे आपण पाहतोय सौरभ टोमरेकडून. खऱ्या अर्थाने मला तर संजय सर मला शक्तिमान सुपरमॅनची आठवण आली. त्या पद्धतीचा हा झेल त्याने पकडलाय. अप्रतिम कामगिरी आणि चांगले एफर्ट म्हणावे लागतील, कारण मी नेहमीच म्हणतो गोलंदाजाला काय हवं असतं अशा प्रकारचे एफर्ट्स हवे असतात. ही विकेट खऱ्या अर्थाने लावली जाईल ती म्हणजे अखिलच्या नावावरती, मग ते याचं पूर्ण श्रेय मिळेल ते म्हणजे गोलंदाज जे म्हणजे क्षेत्ररक्षक सौरभला. उंचपुऱ्या अशा सौरभने एक हाती हा झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज सुमितच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला गडी बाद होताना धावफलकाकडे आपण पाहिलं तर 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 14 धावा धावफलकावर लागल्यात. 4-5 चेंडूचा सामना करताना धावा इथे धावफलक त्यांनी लावल्या. त्याच दरम्यान जो झेल पकडला सौरभने त्यासाठी सन्मान्य संकेत म्हात्रे यांच्याकडून सौरभला 200 मध्ये कॅश प्राईज झाले. सामना झाल्यानंतर सौरभ हे कॅश प्राईज घेऊन जायचंय. बघा कशा प्रकारे चाहते आपल्या आवडत्या खेळाला त्याच्या परफॉर्मन्ससाठी पार्श्विक लावत आहेत. फलंदाजीसाठी न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर आले तो म्हणजेच जयेश चुणेकर. जयेशला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर आला. एकीर धावने त्यांनी आपल्या खेळीला सुरुवात केली. धावसंख्या संघाची झाली 15 धावा. चांगला चेंडू, या चेंडूवरती हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. विशालकडे आपण पाहिलं तर विशालने जणू काही आधीच मन बनवलंय मला केवळ ग्राउंड शॉट खेळायचे, एकेरी 2 धावा जमवायचे आहेत, कारण तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही. हा चेंडू पण पाहिलात, या चेंडूवरती डीप मिड विकेटच्या दिशेला फटका लगवण्याचा प्रयत्न केला गेला असता तर काही धावा मिळाल्या असत्या. चेंडू झाले 4 या षटकातील आणि धावा या षटकात 3च आलेत. इथे कुठेतरी अखिल कमबॅक करून देतोय आपल्या संघाला असंच मी म्हणेन. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं निशांतचं, ज्यामध्ये 13 धावा आल्या. मात्र अखिलच्या षटकात केवळ एकेरी धावा आणि विकेट देखील आपण पाहिले. आता मात्र अखिलच्या षटकातील येणारे 2 चेंडू पाहूया कशा प्रकारे तो हाताळतोय, कारण विशाल आणि जयेश ही जोडी जर आपण पाहिलीत तर हे दोन्ही फलंदाज देखील त्यांच्याकडे इतकी क्षमता आहे की 2 चेंडूवरती ते मोठे स्ट्रोक खेळू शकतात, धावा जमवू शकतात आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे सरसावू शकतात. अखिलचा पुढचा चेंडू डावखुऱ्याचा फलंदाजासाठी इथे फुल टॉस चेंडू ओव्हर दी वेस्ट साइड. बीमरचा इशारा पंचांकडून येतोय, नोचा इशारा आणि नो +1. इथे 2 धावा मिळत आहेत. बराच वेळेला आपण पाहतो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, मात्र काहीसं वेगळं करण्याच्या प्रयत्नात इथे अशा प्रकारचे धावा तो खर्च करतो. फ्रीची सुवर्ण संधी आपण पाहतोय आणि फ्री लायसन्स असल्यावर विशालसारखा फलंदाज नक्कीच आपले हात मोकळे करण्याचा प्रयत्न करेल. पाहूया अखिल फ्रीचा चेंडू कशा प्रकारे करतोय. धावसंख्या 18 झाले आणि इथे फटका चांगला आहे. चेंडू मात्र हवेत, झेल टिपला तरी फलंदाज बाद दिला जाणार नाही. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये, कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेक प्रणित म्हात्रेची आपण पाहतोय, जो डीप मिड विकेटच्या क्षेत्रावरती क्षेत्ररक्षण करतोय. इथे मात्र एकच धाव मिळते. फ्रीच्या चेंडूचा हवा तसा फायदा विशालला उचलता येत नाही. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल विशाल त्याच्या नेहमीच्या लयीत तेवढ्या चांगल्या फॉर्ममध्ये आज मैदानात पाहायला मिळत नाहीये. जयेशसाठी पुढचा चेंडू, यावेळी चांगला चेंडू होता. या चेंडूला लॉंगॉनच्या दिशेला खेळून केलं जातं. इथे 1 धाव मिळाली एकेरी धावने. इथे षटकाची सांगता होते आणि या एकेरी धावने आपण पाहिलं धावसंख्येकडून झालेली आहे 20 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या 13 धावा. या षटकात 1 विकेट प्राप्त करत गोलंदाज अखिलने 7 धावा खर्च केल्यात. 2 षटकाखेरीज 20 धावा. जर धावगतीचा विचार केला, रनरेटचा विचार केला तर नेट रनरेट आपण पाहिलं तर प्रति षटक 10च्या सरासरीने धावा येत आहेत. धावगती थोडीशी कमी झालेली आपण पाहतो या षटकात, कारण कोणताही मोठा स्ट्रोक आला नाही, कोणती बाउंड्री म्हणजे चौकार षटकार आला नाही आणि म्हणूनच 7च धावा आपण पाहिल्यात. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा निशांत
उपस्थित होतोय. वैयक्तिक त्याचंही दुसरं, तर आपल्या संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी तो आलाय. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे नक्कीच जयेश आणि त्याच्या साथीला असलेला विशाल आता मात्र चांगल्या पद्धतीने धावा जमवायला सुरुवात करतील. कारण पुढे जर आपण पाहिलं तर त्यांच्या फलंदाजी क्रमामध्ये प्रबोध सारखा आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, साहिल पाहायला मिळेल, संकेत वाकडे पाहायला मिळेल, त्याचबरोबर अनिश आपल्याला पाहायला मिळेल, हर्षल पाहायला मिळेल. चांगले फलंदाजी क्रम आहे. त्याच दरम्यान बॅटची कडाकी चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. इथे मात्र रिफ्लेक्शन आपल्याला तितके चांगले पाहायला मिळत नाहीये, ते म्हणजे यष्टीरक्षक स्वप्नीलचे. कारण यष्टीरक्षकाची भूमिका आपण पाहिलं तर यष्टीरक्षक भूमिकेत सर्वात चपळ खेळाडू ठेवला जातो, पण स्वप्नील देखील चांगला खेळाडू आहे. कारण आपण पाहिलं तर सकाळचं सत्र सुरू आहे, पहिलाच सामना आहे. बराच वेळेला चांगल्या चांगल्या खेळाडूंचे रिफ्लेक्शन आपल्याला तसे चांगले पाहायला मिळत नाही. पाहूया पुढील चेंडू निशांतचा. जयसाडी स्लोअर वन चेंडू. इथे मात्र आपल्याकडे असलेली विविधता दाखवायला आता सुरुवात केली निशांतने. का तो अष्टपैलू खेळाडू आहे, का अलिबाग टेनिस क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या टॉप 10च्या यादीमध्ये त्याचं नाव येतं, ते दाखवायला त्याने सुरुवात केली. स्लोअर वन चेंडू टाकला, जयेशला बीट केला. पुढचा चेंडू निशांतचा. इथे मात्र वेगवान चेंडू, मात्र पंच सांगतायत वाईडचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 22. नक्कीच पंचांच्या निर्णयावरती थोडासा निराश पाहायला मिळतो आपल्याला निशांत. धावसंख्या 22 झाले. या चेंडूवरती अतिरिक्त वेग प्रदान केला होता, मात्र चेंडू दिशाहीन म्हणून पंचांनी वाईडचा इशारा केलाय. त्याच दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस बॅटची कडा. इथे आपण पाहतोय झेल होता, झेल निसटलाय स्वप्नीलच्या हातून. प्रयत्न नक्की स्वप्नीलचा चांगला, कारण बॅटची कडा लागल्यानंतर अतिरिक्त वेगाने चेंडू आला आणि त्याबरोबर उसळी देखील घेतली होती. निश्चित प्रयत्न चांगला म्हणावा लागेल, एफर्ट्सला नक्कीच दाद द्यावी लागेल. धावसंख्या 22 स्थिरावलेली आहे. इथे मात्र अजून एक झेल निसटतोय. आज मात्र खऱ्यात म्हणावं लागेल स्वप्नीलचा दिवस तितकाचा चांगला नाहीये आणि चेंडू देखील त्यालाच फॉलो करतोय, कारण यशस्वी भूमिकेत सलग 2 झेल त्याच्या हातून इथे निसटतायत. हा झेल देखील कठीण होता. या एकेरी धरून धावसंख्या 23 झालेली आहे. जर षटकाचा विचार केला 4 चेंडू झालेत आणि यामध्ये वाईड चेंडू येऊन सुद्धा 3 धावा खर्च केलेत निशांतने. प्रभावी मारा. इथे स्लोअर वन चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा एकदा पूर्ण होते. दुसरा धावायचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केला जाणार नाही, कारण क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. बॅकअप देखील आहे. अनिकेतला पण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत केलं जात आहे. धावसंख्या एकूण झाली 24 धावा. 5 चेंडू झालेत. अजून एक कंजूस षटक आपण अनुभवतो मित्रांनो, कारण चौकार षटकार येत नाहीयेत. धावसंख्या रोख लावली जाते, धावसंख्या पुढे जात नाहीये, कारण फलंदाजांसाठी नक्कीच चांगली गोलंदाजी समोरून केली जाते. निशांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अप्रतिम चेंडू. या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. या षटकाचं पृथक्करण आपण पाहिलं. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर या षटकात 3 एकेरी धावा, त्याचबरोबर एक वाईडचा चेंडू, एक अवांतर धाव आणि 3 निर्धार चेंडू. अशा प्रकारे केवळ 4 धावांचा षटक. आणि जर धावांचा आलेख आपण पाहिलं, धावसंख्या एकूण झाली 3 षटका अखेर एक गडी बाद, 24 धावा, 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 24 धावा. आणि धावांचा आलेख आपण पाहिला षटकानुसार तर धावसंख्येचा आलेख आपल्याला उत्तरता क्रम पाहायला मिळतो. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकात 4 धावा. त्यामुळे कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करतोय. या सामन्यात गोलंदाजी मार्फत प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न करतोय, कारण 5 षटकांच्या सामन्यात या मैदानाचा विचार आपण केला तर किमान आपल्याला 55 धावा असणं आवश्यक आहे, कारण या मैदानात धावा चांगल्या प्रकारे होतात हे आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. आणि त्या दृष्टिकोन विचार केला तर आता मात्र गिअर शिफ्ट करावे लागतील, मोठे फटके लगावे लागतील, कारण अजूनही आपण पाहिलं तर बराचसा फलंदाजी क्रम शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुयोग गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू उजव्या शीच्या बाहेर जाणारा, वाईडचा इशारा येतोय. गोलंदाजी रणनीती स्पष्ट पाहायला मिळते, मात्र त्यामुळे तो दिशा भरकटतोय. आव्हान चुटपच्या धावांनी धावसंख्या एकूण होते 25 धावा. सुयोगचा आपल्या षटकातील पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडून. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा, सलग दुसरा वाईड येतोय. फलंदाज मात्र त्या चेंडूवर देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय, कारण धावसंख्या विशेष नाहीये हे त्याला देखील माहिती आहे. 4थं षटक आपण पाहतोय. सुयोग 4थं षटक घेऊन आलाय. धावसंख्या 26 झालेली आहे.
यावेळेसचा फटका इथे आपण पाहतो, एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही, कारण चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तेवढीच चांगली फेक. या एकेरी धावने धावसंख्या एकूण झाले 27 धावा. धावांसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय, तो म्हणजेच केबी आवाज संघातील फलंदाज असंच म्हणावं लागेल. जिथे मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे तिथे मात्र केवळ एकेरी धावांवरती भर दिला जातोय. आणि त्यामुळेच पहिल्या सत्राचा खेळ जिथे आपण पाहतोय, गोलंदाजांचं वर्चस्व, गोलंदाजांचं डॉमिनन्स आतापर्यंत पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र विशालच्या बॅटून आला फटका, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. येतो इनिंग मधला अजून एक मॅक्सिमम षटकार. या षटकार धावसंख्या संख्येला आकार देणारा षटकार आपण पाहतोय, धावसंख्या गतिमान करणारा षटकार पाहतोय. धावसंख्या झाले 33 धावा. 2 चेंडू झालेत. हे षटक महागड षटक होणार का? कारण तशीच काहीशी चिन्ह पाहायला मिळत आहेत. मागील 2 षटकामध्ये धावांची संख्या खूप कमी होती, मात्र या षटकात अव्वल स्वरूपाच्या धावांनी सुरुवात षटकाची, त्यानंतर षटकार आलाय. यावेळेस मात्र आपल्या बेसिक्स वरती येताना आपण पाहतोय सुयोगला यॉर्करचा चेंडू, ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून म्हटलं जातं, त्याचा वापर केला जातो. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या होते 34 धावा. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके लागवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण स्लॉगर्सना, डेफ्टोर्सना म्हणजेच हाणामारीच्या षटकांना सुरुवात झाले. 4थं षटक आपण पाहतो. 3 चेंडू झालेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. सुयोगचा पुढचा चेंडू. यावेळेस आडोबॅटी फटका लागवण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि या प्रयत्नात फलंदाज विशाल रनआउटच्या स्वरूपात बाद. 1 मोर विकेट डाऊन आपण पाहतोय. दुसरी विकेट इथे गमावली जाते. ज्या फलंदाजाने षटकार लागला होता तो फलंदाज इथे बाद झाला विशाल. इथे यश मिळतंय, ते म्हणजे क्षेत्ररक्षण करण्यास संघाला रनआउटच्या स्वरूपात एक विकेट ते प्राप्त करतायत. धावसंख्या झालेली 35 धावा. 2 फलंदाज बाद, 3 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यानंतर येणार षटक, म्हणजे 8 चेंडूचा खेळ शिल्लक असताना आता पाहायचं या 8 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावा आणि किती धावा जमवल्या जात आहेत. आपण पाहिलं तर ज्या खेळाडूची वर्णी केबी आवाज संघामध्ये ॲज अ पिच हिटर म्हणून केली गेले, असा संकेत वाकडे पण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. याच वेळेस झेल होणार का? बॅक टू बॅक विकेट्स. इथे मात्र बघा कशा प्रकारे कमबॅक केलं जात आहे आणि पहिल्या चेंडूवरती 0 धावसंख्येवर धावांचा भोपळा न फोडता संकेत सारखा चांगला फलंदाज इथे बाद झालाय. इथे आपण पाहतोय सुयोग पुन्हा एकदा हे दाखवून देतोय की माझ्यामध्ये ही क्षमता आहे. जर माझ्या षटकात धावा येऊ शकतात तर माझ्या षटकात मी विकेट देखील प्राप्त करू शकतो आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकतो. या विकेट्स आपण पाहतोय कुठेतरी चांगल्या धावसंख्येला रोखणारे विकेट्स नक्कीच म्हणता येईल. आणि आता ज्या खेळाडूकडे आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या कॅरन पोलार्डची आठवण येते, असा प्रबोध पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच बंटी नावाने तर सर्व संबोधतात. इथे बॅटची कडा लागली होती. इथे चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. एकेरी धावनी षटकारी सांगता होते आणि एक महागडं वाटणार षटक, एक संमिश्र षटक म्हणून इथे संपुष्टात आलंय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाले 36 धावा. 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस एकूण आपण गडी बाद होण्याची संख्या पाहिली तर 3 फलंदाज बाद झालेत. 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. म्हणजे धावांची गती कमी होताना अजूनही आपण पाहतोय. या षटकात नक्कीच 12 धावा आल्या. धावांच्या दृष्टिकोनाने काहीसं चांगलं षटक, तर विकेट्स गमावल्यामुळे कुठेतरी एवढी चांगली कामगिरी होते तिथेच कुठेतरी बॅकफुटला पुन्हा एकदा येतो केबी आवाज संघ. 4 षटका अखेरीस 36 धावा, 3 गडी बाद. अंतिम षटकासाठी येतोय गोलंदाज मानस. अजून एक युवा गोलंदाज, नक्कीच वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जाणारा मानस. पाहूया अंतिम षटक कशा प्रकारे हाताळतोय, कारण या षटकात येणाऱ्या धावांवरती टार्गेट सेट होईल. किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल हे आपल्याला माहिती पडेल. यावेळेचा फटका नक्कीच चांगला आहे. या चेंडूवर एकच धाव मिळेल मात्र. पुढील सामना टायगर लेन सासवड विरुद्ध टाकदे मांडवा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळेस टप्पा अचूक, गती विशेष नसली ते टप्पा चांगला टाकला जातोय. इथे मात्र विविधता पाहायला मिळते मानसच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू देखील धाव, दुसरा चेंडू प्रबोध सारख्या फलंदाजाला त्याने जागेवर उभं केलंय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रबोध आकर्षक आणि मोठे फटके लगवणार का, की पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळणार. यावेळेसचा चेंडू जशीच्या खूप दूरवर जाणारा, पंचांचा इशारा तो वाईडचा. अवंत सुपेच्या धावेने धावफलकात भर पडते. धावसंख्या होते 38 धावा. 5 षटकांच्या सामन्याचा विचार केला तर ही धावसंख्या पुरेशी आहे का, या गोष्टीत प्रश्नचिन्ह नक्कीच असेल. मात्र अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू, अजून एक वाईट बॉल येतोय. धावसंख्या 39 होते. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांची रणनीती सरळ आणि स्पष्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज उजव्याशीच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, फलंदाजाला बीट करण्याचा, किंबहुना फलंदाजांना जोखीम घेण्याचा, त्यांनी जोखीम घ्यावी अशीच गोलंदाजी इथे केली जाते. इथे पण पाहतोय ओव्हर दी वेस्ट साईडचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय नोचा. फ्रीची सुवर्ण संधी असेल, काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. आपण पाहिलं होतं तर अखिलच्या षटकात देखील अशाच प्रकारचा बीमर आला होता. युवा गोलंदाज आहेत, युवा जोश आहे, त्यामुळे काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच या गोलंदाजांकडून केला जातो. आणि त्यावेळेस अशा प्रकारचं चित्र आपण पाहतो. फ्रीची सुवर्ण संधी आहे प्रबोधला. प्रबोधसाठी नक्कीच फ्री लायसन्स आहे. मात्र फ्री लायसन्स होती तेवढा चांगला चेंडू येणार का फटका लगवण्यासाठी. जसं मी म्हटलं होतं, चेंडूवरती आपण पाहिलं इथे 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 41 धावा. चांगला चेंडू टाकला जातोय. फ्रीचा चेंडू असला तरी फलंदाजाला फटका लगवण्यास संधी मिळत नाहीये. इथे गोलंदाज मानसचं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण अवांतर स्वरूपाचे चेंडू टाकल्यानंतर देखील पुन्हा एकदा तो कमबॅक करतोय. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 अंतिम षटक आपण पाहतोय. येथे फटका चांगला आहे, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्राकर सीमारशे पार. येते उत्तुंगाचा षटकार. इथे मात्र जयेश सुणेकर आपले हात मोकळे करतोय. उजव्याशीच्या बाहेर चेंडू, त्याचबरोबर चेंडू ती विशेष गती नाही, आकुटबे चेंडू, आणि या चेंडू ते आले षटकारीने धावसंख्या जाऊन पोहोचले 47 धावा. चेंडूंचा विचार केला 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस बॅटची कडा आणि आपण पाहतो 1 धाव नक्कीच मिळते. 48 धाव धावफलक लागल्यात. आता पाहूया या अंतिम चेंडूवरती एखादा स्ट्रोक आल्यानंतर जर धावा 50 पुढे जाणार का, की या चेंडूवर एक चांगला चेंडू 1च धाव मिळणार, की गोलंदाज या चेंडूवरती फलंदाजाला बीट करणार, विकेट प्राप्त करणार. बरेचसे ऑप्शन्स आहेत, कोणतं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार. अंतिम चेंडू, यावेळेचा फटका नक्की चांगला. किती धाव मिळणार, 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव पूर्ण होणार का, नक्कीच होते. फेक अचूक नाहीये, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्नात फलंदाज जयेश सुणेकर रनआउटच्या स्वरूपात बाद होतो. अशा 2 धावांनी आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 5 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर केबी आवाज संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 50 धावा, 50 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. 30 चेंडूमध्ये 50 धावा झाल्यात. नक्की चांगल्या प्रकारे धावा अंतिम 2 षटकामध्ये आल्या, त्यामुळे एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच म्हणता येईल. आता पाहूया 30 चेंडूमध्ये 51 धावांचं आव्हान कशा प्रकारे जर्मन मिळकतकार संघ पार करणार. चला केबी आवाज संघ आपण एका रांगेत मैदानात प्रवेश करायचा आहे, तर जर्मन मिळकतकार संघ आपण सलवरेंची जोडी लवकरच मैदानात आणायची आहे. चला पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी या टायगर लेन सासवणे संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर टाकादेवी मांडवा संघाचा कर्णधार. चला नाणेफेकीसाठी या. सामन्याच्या दुसऱ्या सत्रासाठी आपण वळतोय आणि दुसऱ्या सत्राचं सेकंड इनिंगचं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन जातोय आपल्याला माझे साथी समालोचक सन्मान्य संजय माथुर सर यांच्याकडे. हॅलो हॅलो निनाद मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप युवक मंडल कोलगाव यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आजचा दुसरा दिवस. तब्बल 48 वर्ष
सातत्याने मकर संक्रांती चषक कोलगाव गावात होत असतो आणि हा 48वं वर्ष. या 48 वर्षामध्ये पदार्पण करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करतोय. अर्थात आलेल्या सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं या मकर संक्रांती चषकामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये मी संजय म्हात्रे धोकोडे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसामध्ये जे 2 पंच असतील त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. काल आपण पाहिले होते 2 पंच श्री राजेश पाटील आणि विजय पाटील हे कालच्या दिवसामध्ये होते, परंतु आज राजेश पाटील यांच्या साथीला शरद पाटील हे पंच म्हणून आज कामगिरी पाहणार आहेत. कालची कामगिरी पंचांची अत्यंत उत्तम आणि दर्जेदार झाली होती. एकदम योग्य निर्णय योग्य निर्णय कालच्या दिवसामध्ये दिले गेले. आज सुद्धा तशाच पद्धतीचे निर्णय आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतील. तटस्थ पंच ठेवण्याचा निर्णय आजच्या या वर्षी घेतला गेला. अमरदीप युवक मंडळाची परंपरा होती. आपल्या संघाचेच पंच कित्येक वर्ष म्हणजे गेले 47 वर्षाचा विचार केला तर 47 वर्ष अमरदीप मंडळानेच पंचांची कामगिरी केली होती. कुठलेही बाहेरचे पंच गेल्या 47 वर्ष नव्हते, परंतु या 48 वर्षांमध्ये आपण बाहेरचे पंच मागवले आणि त्या पंचांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी खेळवण्याचा प्रयत्न आज आपण करतोय. हिच्या आजच्या या मकर संक्रांतीच्या चषकाचा विचार जर केला तर अत्यंत सुंदर सिल्वर कलरचे हे चषक आणि त्यावरती एक सुंदर असा चेंडूचा जो गोल आकार आहे तो सोनेरी कलरचा, अशा पद्धतीचे अत्यंत उत्तम दर्जेदार असे चषक जे आपल्या गावामध्ये आपल्या मंदिरामध्ये किंवा घरामध्ये नेल्यानंतर एक वेगळा अभिमान हा आपला असणार आहे. अशा पद्धतीचे चषक सन्माननीय संतोष शांताराम म्हात्रे यांनी या ठिकाणी स्पॉन्सर केलेत. त्यांच्या मुलांनी त्यांच्या मुलीने पत्नीने आणि त्यांनी असे हे 4 चषक संतोष शांताराम म्हात्रे यांनी या ठिकाणी स्पॉन्सर केलेत. एक चांगले उद्योजक आहेत. अर्थात ठाणे विभागामध्ये त्यांचा एक चांगला उद्योग आहे आणि ते दरवर्षी या स्पर्धेमध्ये उपस्थित असतात. अर्थात एक सदस्य आहेत या मंडळाचे, जो क्रिकेटचा मंडळ रजिस्टर झालेला मंडळ आहे, ज्याचा रजिस्टर क्रमांक आपण जर बघितला तर 548 हा रजिस्टर क्रमांक आहे आणि एकमेव हा रजिस्टर असणारा मंडळ आहे. काल समालोचक म्हणून सुदर्शन घातकी होते. आज आपल्या सोबत जोडले जाणार आहेत ते निनाद, ज्यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला असे निनाद असणार आहेत. सामना सुरू होतोय. दुसरं सत्र. पहिला चेंडू अत्यंत चांगला गोल्डन स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडू थोडासा सोडून जातोय फलंदाज निशांतला. सलामीर निशांत आणि कल्पेश निशांत आणि सुमित म्हात्रे, सुमित नाही ना कोणतं, सुयोग म्हात्रे अशी जोडी मैदानात उपस्थित होतोय. पहिला चेंडू अत्यंत चांगला गोल्डन स्पॉटवरून थोडंसं राईस होतोय. यावेळेला आडव्या बटने केला चेंडू हवेत. संकेत वाकडेच्या हातात झेल. गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो म्हणजेच निशांत कडवे. गोल्डन डक वरती बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. अत्यंत चांगला स्ट्रोक होता मात्र फ्लॅट गेला आणि फ्लॅट चेंडू जर आपण बघितला तर मिड विकेटच्या दिशेला संकेत वाकडेसारखा एक जबरदस्त खेळाडू फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होता. परवाच्या मॅचमध्ये एक झेल सुटला. थोडंसं दुःख नक्कीच झालं होतं, परंतु आजचा झेल पकडलाय. अगदी जर विचार केला तर थोडासा फ्लॅट गेला होता. पुढे सरसावून या उताराच्या क्रीडांगणावरती अप्रतिम झेल त्याने पकडलाय आणि दाखवून दिलंय. एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून गेल्या कित्येक वर्ष या खेळाडूची कामगिरी झालेली आहे. गेले कित्येक वर्ष अमृतस्फोट यशवंतदेव सासवणे संघाकडून खेळल्यानंतर या वर्षी तो कालभैरेश्वर आवाज संघाच्या टीमला जॉईन झाला आणि एक मजबूत ताकद ही कालभैरेश्वर आवाज संघाची या ठिकाणी नक्कीच झालेली असतील. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर कुठली धाव नाही आहे. विकेट जातोय. सामना जिंकायला धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 51 धावांची आवश्यकता. 5 ओव्हरचा मॅच.
आज खेळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला मॅच चेंडू खेळला आहे कव्हर पॉईंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय अत्यंत वेगाने चेंडूवरती आला होता आणि त्या चेंडूला पकडलाय, फेकलाय. एक धाव अजून मिळेल ती प्रणित मात्रेला. नवीन वन डाऊन सेट आलेला फलंदाज प्रणित मात्रे. सुयोग मात्रे आणि प्रणित मात्रे ही जोडी मैदानात असताना गोलंदाजी मार्कवरती कल्पेश भगत. चेंडू मिड ऑफ वरून काढलाय. गोलंदाजाच्या बाजूने चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जो आपण बघतोय उंच पुरा असा प्रबोध भगत. काल सुद्धा एक फायर ब्रिगेडमध्ये असणारा खेळाडू मैदानामध्ये होता. एक चांगला आनंद वाटला की आपला क्रिकेटपटू फायर ब्रिगेडमध्ये आहे. तसंच प्रबोध भगत हा सुद्धा एक फायर ब्रिगेडमध्ये कामाला असणारा हा खेळाडू आहे. एक वेगळा आनंद वाटत असतो कारण क्रिकेट खेळता खेळता एक चांगल्या नोकरीवरती आपला खेळाडू जर असेल तर अगदी बरं वाटत असतो. आणि कालसुद्धा निमिष मात्रे जो कोलगावचा खेळाडू होता तो फायर ब्रिगेडमध्ये कामाला लागलेला आहे. हा चेंडू आपण बघितला उंच हवेत खेळलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिडविकेटला संकेत वाकडेच्या हातात चेंडू जातोय. सुंदर फिल्डिंग होतोय कार्पेटच्या माध्यमातून. एक धाव अजून मिळेल. पहिल्या षटकाची सांगता होतोय. पहिल्या षटकाच्या सांगतीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर फक्त 4 धावा लागल्यात. पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि सलग 4 चेंडूवरती एकेरी धावा आले. तसं पाहता पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर पहिल्या सत्राचा विचार केला तर 13 धावा आल्या होत्या. 13 धावांची लयलूट ही कालभैरेश्वर आवाज संघाने केली होती. परंतु त्यानंतर कल्पेश जो दुसऱ्या सत्रामध्ये आलाय त्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा बली जो आवश्यक होता पहिल्या ओव्हरमध्ये तो मात्र त्याने मिळवून दिलाय. षटक पहिला समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती जो कालभैरेश्वर आवाज संघाचा गोलंदाज आज मैदानात प्राचरण केला जातोय तो आहे पराग भगत. पराग भगत आज मैदानात गोलंदाजी करतोय. आज जर आपण मैदानात जर संपूर्ण लक्ष टाकलं संपूर्ण 11 खेळाडूंकडे तर मला वाटते रोहन भगत आज उपस्थित नाही आहे. रोहन भगत सुद्धा एक चांगल्या कामावरती आहे. आज मात्र तो या ठिकाणी दिसत नाही आहे, म्हणजे कामावरती रुजू झाला असेल. परंतु आज परागकडे ही गोलंदाजी दुसऱ्या षटकासाठी दिली जातोय. परागने मातृलीच्या क्रीडांगणावरती अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती. आज मात्र तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती या स्पर्धेमध्ये. थोडंसं ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला ढकलला स्क्वेअर लेगच्या दिशेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. जोपर्यंत त्या ठिकाणी सुनेकर हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत दुसरी धाव मात्र या ठिकाणी अत्यंत चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून सुयोग मात्रे या फलंदाजांनी पूर्ण केले. सुयोग मात्रे एक जबरदस्त रनर आहे आणि त्याची जर रनिंग बघितली तर खूपच चांगली आहे. विकेटच्या मध्ये खूप वेगाने धावतो आणि त्यामध्ये एक धावेचं रूपांतर त्याने दुसऱ्या धावेत केलं आहे. खराब चेंडू फुलटॉस वळवला चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू वन बाउन्स फील्ड करतोय. चेंडूवरती पंचाने नोचा इशारा केला आहे. हाईटचा नो होता अर्थात कमरेच्या वरती हा चेंडू पडला होता आणि त्यामुळे हा पंचाने इशारा केलाय नो +1 अशा प्रकारे 2 धावा वाढतील मात्र फ्री हिट असणार आहे. काल सुद्धा 3 ते 4 फ्री हिट या संपूर्ण स्पर्धेमध्ये झाले होते. परंतु आजचा पहिला फ्री हिट काय होणार या पहिल्या फ्री हिटवरती प्रणित मात्रेसारखा आक्रमक फलंदाज समोरती आहे. पराग भगत पुन्हा एकदा खराब चेंडू. या चेंडूला उडवलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार. चेंडूवरती आपण बघितला तर सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार जातोय. फ्री हिट वरती षटकार मारलाय आणि 6 धावेनेसी धावफलकावरती आपण धावा पाहणार आहोत. त्या म्हणजेच 14 धावा. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे आपण पाहतोय दुसरं षटक सुरू आहे. पराग भगतचं नो चेंडूवरती फ्री हिटवरती प्रणित मात्रेने सुंदररित्या फटका खेळून 14 धावा या ठिकाणी लावल्या आहेत. धावफलकावरती षटक दुसरं प्रगतीपथावरती
यावेळेला सरळला मिड विकेट्सच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सलग दुसरा षटकार प्रणित मात्रेच्या बॅटमधून येतोय. ओरपीच चेंडू होता. नवीन नौका असा पराग भगत आणि त्याच्यावरती आक्रमण हल्ला चढवलाय. मी म्हटलं रोहन भगत आज नाही आहे आणि त्यामुळे परागला दुसरं षटकासाठी आणल्या गेल्यानंतर त्याने थोडीशी खराब गोलंदाजी केली. त्याचा फायदा प्रणित मात्रे या फलंदाजाने उठवलाय. धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजे 20 वरती. यावेळेस फटका फसलाय. संकेत वाकडे चेंडू खाली झेल पकडतोय. दुसरा झेल संकेत वाकडेचा या मॅच मधून आणि फलंदाज प्रणित मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण बघितला तर संकेतच्या हातात झेल गेला. दुसरा झेल पकडतोय कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर एक क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा पारितोषिक आहे. जे क्रीडांगण जर आपण बघितला या संपूर्ण क्रीडांगणाचा जर एरिया जर आपण बघितला तर उताराचा एरिया आहे आणि त्यामुळे या उताराच्या एरियावर मध्ये क्षेत्ररक्षण करणे हे खूप कठीण असतं आणि त्या कठीण क्षेत्रामधून फिल्डिंग करणारा एक उत्कृष्ट जो क्षेत्ररक्षक असेल त्याची निवड आपण शेवटच्या दिवशी फायनलच्या नंतर करणार आहोत आणि त्यातूनच संकेत वाकडेचं नाव सुद्धा त्यामध्ये दर्ज होऊ शकतोय जे 2 झेल पकडले आहेत. गोलंदाज पराग पुन्हा एकदा आडव्या बॅटने अगदी जबरदस्त एकदम जबरदस्त स्ट्रोक येतोय. सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून ओमकार ठोंबरेच्या बॅटमधून आलाय उत्तुंग षटकार. जबरदस्त टायमिंग आणि जो आवाज बघितला तर अफलातून. 26 धावा दाखलकावरती लागल्यात. परागवरती आक्रमण. यावेळेला फुलटॉस बनवून खेळलाय. थोडासा पुढे सरसावून मात्र या चेंडूवरती सुद्धा एक खणखणीत आणि दणदणीत चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितला. क्षेत्ररक्षकच्या हातातून चेंडू सुटला आणि सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. 2 चेंडूवरती 10 धावांची मोर लावले ती ओमकार ठोंबरेने. अत्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा हा फलंदाज गेल्या 2 वर्ष थोडासा कमजोर वाटत होता. त्याचा फॉर्म कमी होता परंतु या वर्षी त्याचा जर फॉर्म बघितला तर अफलातून फॉर्म आहे. त्यामुळे मातृळीच्या मैदानावरती सुद्धा त्यांनी जी बॅटिंग केली होती ती अत्यंत जबरदस्त बॅटिंग होती. आज सुरुवात पहा धुव्वादार सुरुवात होतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 30 धावा. 21 धावेची आवश्यकता. गोलंदाज हर्षल आलाय. हर्षल भगत षटक नंबर पहिलं प्रगती पथावरती घेऊन येतोय. हर्षलची गोलंदाजी सुरू झाली आणि त्याच वेळेला आपण बघतोय एका धावेने धावसंख्या पुढे सरकले ती 31 वरती. 1 बाद 31 2 बाद 31 अशा स्थितीमध्ये जहानुमान मिल्कतकार हा संघ. हर्षलचा पुढचा चेंडू यावेळेला लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मिड ऑफच्या बाजूने काढलाय आणि त्यावरती क्षेत्ररक्षण साईलचं थोडंसं खराब होतोय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजाने उठवलाय. 2 धावेनेची धावसंख्या एकूण 33 वरती पोहोचलंय. तिसरं षटक सुरू आहे. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. असं वाटत होतं की 51 धावा या पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली धावसंख्या आहे असं वाटत होतं कारण दुसऱ्या चेंडूवरती विकेट गेला होता आणि तदनंतर या ठिकाणी डायरेक्ट हिट जबरदस्त. या ठिकाणी सुमित भगतने डायरेक्ट हिट केलाय आणि सुयोग मात्रे या फलंदाजाला रनआउटच्या रूपात परतीचा मार्ग दाखवलाय. अप्रतिम थ्रो डायरेक्ट नॉन स्टिच वरती लागलेला आहे. नॉन स्ट्राईकची जी ST आहे त्या ठिकाणी अगदी त्याने थ्रो डायरेक्टरित्या मारला. जी बॅट जी होती सुयोगची हवेमध्ये आपण बघितली आणि त्यामुळे पंच त्या ठिकाणी राजेश पाटील आहेत त्यांनी त्या ठिकाणी रनआउटचा इशारा केला. फलंदाज तिसरा सुयोग मात्रे हा बादून परतलाय आणि त्यानंतर विस्फोटक असा फलंदाज मैदानात सौरभ ठोंबरे जातोय. ओमकार ठोंबरे आणि सौरभ ठोंबरे अशी जोडी मैदानात आता आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज हर्षल भगत या चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेला खेळलेला आहे.
बॅटचा पेस खोलला होता आणि त्याच दिशेने या शॉट कव्हरच्या दिशेला त्या ठिकाणी सुनेकर फिल्डिंग करतोय. एक धाव अजून मिळेल. एका धावेने धावसंख्या 34 या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. अजून 17 धावेची गरज आहे हा मॅच जिंकायला. षटक नंबर 30 प्रगती पथावरती आहेत. म्हणजे 12 चेंडू आणि या षटकातले काही चेंडू किती झाले 15-17 अशी धावसंख्या 2 आहेत, माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 14 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता. हर्षलचा हा चेंडू बेल्स आणि ऑफ स्टंप उद्ध्वस्त करतोय फलंदाज सौरभ ठोंबरे. बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट. जो अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. मोठे मोठे फटके ज्याच्या बॅटमधून येतात असा सौरभला मात्र गोल्डन डकवरती बाद केलेला आहे. गोल्डन डकवरती आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. ते जय हनुमान मिल्कतकार संघाचे, जेथे पहिला निशांत कडवे आणि तदनंतर या ठिकाणी आपण फलंदाज पाहिला तो सौरभ ठोंबरे या ठिकाणी गोल्डन डकवरती बाद झाला आहे. हर्षलला या ठिकाणी विकेट मिळतोय. अत्यंत सुंदर विकेट आपण पाहतोय, जी 4थी विकेट. 4 बाद धावसंख्या एकूण आहे ती म्हणजेच 34 वरती. पहिल्या षटकामध्ये विकेट आल्या होत्या एक, दुसऱ्या षटकामध्ये मात्र विकेट आली होती एक, आणि तिसऱ्या षटकामध्ये विकेट 2 येतात. अशा प्रकारे आपण बघितलं तर 3 विकेट नावावरती, 1 विकेट रनआउटची होती. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर 4 बाद 34 अशा स्थितीमध्ये जय हनुमान मिळकतकार. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो म्हणजे वेद ठोंबरे. हा नवीन युवा खेळाडू आहे. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. थोडासा आतमध्ये आणणारा हा चेंडू वेद मात्र या चेंडूवरती कुठलाही फटका खेळत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. षटक समाप्त होतोय 30 आणि त्यानंतर 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. हा मॅचमध्ये हर्षलनी गोलंदाजी करताना या ठिकाणी थोडासा मॅच टर्न केला आहे. कारण सौरभचा विकेट आणि त्यानंतर रनआउटची जी विकेट होती, पाणी घेऊन जा, त्यामुळे 2 विकेट नंतर आपण जर बघितला तर हर्षलने या मॅचला टर्न केलेला आहे. 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 8.5च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. आता मात्र यांनी धावा ज्या खर्च केल्या त्या फक्त 3 धावा आणि 1 रनआउटची विकेट या ठिकाणी त्यांनी प्राप्त केली होती. षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा तब्बल 26 खर्च झाल्या. तिसरं षटक पुन्हा एकदा या ठिकाणी 3 धावेचं आलं. आपण जर बघितला धावांचा आलेख हा चढ उताराचा बघितला. पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये एकदम आलेख डोंगरावरती चढला आणि पुन्हा एकदा आलेख पूर्णपणे जमिनीवरती पडलेला सुद्धा बघितला. त्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. असं हे धावांचा आलेख आपण इकडे बघतोय. 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता मात्र आणला जातोय तो म्हणजेच सुनेकर, जयेश सुनेकर. चेंडू सोपवायचा आहे. या ठिकाणी जो काही निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये जयेशला या मॅचमध्ये एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच्या समोरती असणारा फलंदाज हा अत्यंत आक्रमक आहे आणि लढाऊ वृत्तीचा आहे. हार कधी मानणार नाही आहे असा त्याचा नेहमी स्वभाव आपण बघितला आहे. तो कायमचा लढत असतो. मैदानात एकदा उतरला की त्याला फक्त विजयाची भूक असते आणि अशा फलंदाजाला बाद त्याला लवकर करावा लागेल असा गोलंदाज जयेश सुनेकर. फुल टॉस दिलाय. लॉलीपॉप. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मी म्हटलं होतं कारण या फलंदाजाकडे लढाऊ वृत्ती आहे. तो कधी हार मानत नसतो आणि त्याने उडवलाय सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. 11 चेंडूमध्ये आता धावांची आवश्यकता असेल ती 11 धावेची आवश्यकता. सामना या षटकाराने पुनश्च एकदा आता जय हनुमान मिल्कतकारच्या बाजूला. आज गोलंदाजाची कुठेतरी कमी जाणवतोय. पुन्हा एकदा फुल टॉस दिलाय. याला फिरवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. दुसरा खणखणीत चौकार. 2 चौकार 2 षटकार आतापर्यंत ओमकार ठोंबरेच्या बॅटमधून आलेत आणि तो आता खेळतोय
एकूण जर त्याचा धावांचा विचार केला तर 21 धावसंख्येवर खेळतोय. 5 चेंडूंचा सामना केला त्याने, 21 धावा या ठिकाणी तो खेळतोय. टाकादिबी मांडवा टायगर लेन्स सासोने, आपल्याला बराच वेळा आपण कॉल केलेला आहे, अजून सुद्धा आपण नाणेफेकीसाठी आलात नाही आहे. बघा आम्ही 5 ओव्हरचा मॅच खेळवतोय, तुम्ही जर उशिरा आलात तर मात्र ओव्हरचा विचार केला जाईल आणि त्यानंतर पॅनल्टीला पुढे जावं लागेल आपल्याला. या ठिकाणी जोरकस फटका खेळला आहे, चेंडू हवेमध्ये. आहा, हा झेल सोडलाय की टाकून दिलाय ते समजत नाहीये. प्रबोध भगत सारखा एक जबरदस्त खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. जी ॲक्शन जर बघितली तर अक्षरशः ज्या पद्धतीने आपण पाणी सोडतो हातावरून तशा पद्धतीने हा त्याने झेल सोडलेला आहे. कार्पेटच्या माध्यमाने चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडूवरती धावा अजून 2 येतात. अत्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक रन शॉट दिलेली आहे त्या ठिकाणी. बघा पंचांचा लक्ष किती आहे. शरद पाटील हे पंचच्या रूपात आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती म्हणजे 47 धावेवरती. 4 मात्र धावीची आवश्यकता. अजून 1 षटक शिल्लक आहे. टायगर लेन्स सासोने संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. इथे विनिंग शॉट केलाय अप्रतिम. एक पाय वरती करून हा स्ट्रोक केलाय, लाजवाब, तारीफे काबिल. विनिंग शॉट खेळून या ठिकाणी ओमकार ठोंबरे परतलेला आपण बघतोय. जबरदस्त बॅटिंग आज ओमकारची. मी म्हटलं होतं या वर्षीचा फॉर्म अफलातून आहे आणि त्यांनी फॉर्म इकडे दाखवलाय. या पहिल्या मॅचमध्ये तब्बल 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि जर धावसंख्येचा विचार केला तर तब्बल त्याने धावसंख्या 28 या धावफलकावरती 30 धावा. कुठेही जाऊ नका, मिलकतकर आपण थांबायचं आहे. तर या मॅच मधून मॅन ऑफ द मॅच हा या मॅचचा खेळाडू आहे तो म्हणजेच ओमकार ठोंबरे, ज्याने 9 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल